पुढची बातमी पाहूया। सप्तशृंगी गड परिसरामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। सप्तशृंगी मंदिर आणि घाट भाविकांसाठी आता 3 दिवस बंद असणार आहे। दरड कोसळण्याच्या भीतीमुळे प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सप्तशृंगी देवी मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आलेलं आहे। तर 3 दिवस सप्तशृंगी घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचं समजतंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष खताळ यांनी। नाशिक जिल्ह्याला हवामान खात्याने रेड अलर्ट दिल्यानंतर आज आपण सप्तशृंगी गड या ठिकाणी आलो असून या ठिकाणी आता सध्या सकाळपासून मुसळधार पावसाला देखील सुरुवात झाली असून आपण या ठिकाणी बघू शकतो सप्तशृंगी गड जो आहे या परिसरात आता पावसाने जोरदार सुरुवात केल्याने या ठिकाणी सकाळपासूनच हा जो रस्ता आहे तो पूर्णपणे वाहनांसाठी बंद केलेला असून घाट रस्ता हा पूर्णपणे बंद झाला आहे। भारतीय हवामान खात्याच्या विभागातर्फे रेड अलर्ट दिल्यामुळे अतिवृष्टी होऊन डोंगराळ भागात दरड कोसळणे व झाडे कोसळण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी 7, 8, 9 तारखेला जवळजवळ 3 दिवस या ठिकाणी जे आहे पूर्णपणे वाहतूक जी आहे ही बंद केली आहे। आणि आता सकाळपासूनच या ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे या ठिकाणी पूर्णपणे घाट रस्ता आहे हा बंद करण्यात आला असून त्यामुळे प्रवाशांचे देखील हाल होत आहे। मात्र सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली असल्या कारणाने हा रस्ता सकाळपासूनच बंद करण्यात आला असून या ठिकाणी पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। जय महाराजसाठी संतोष खताळ, मनमाड, नाशिक।